प्रार्थना विनंत्या फास्टिंग अँड प्रेयर ग्रुप तर्फे केली जाते. त्यामध्ये सिस्टर रेश्मा, सिमरन सिस्टर ह्या विशेष कार्यरत आहेत. त्यासाठी विशेष ग्रुपची योजना केली आहे व अनेक प्रार्थना योद्धे अशा लोकांसाठी रात्रंदिवस झटत आहेत. मागील वर्षी आणखी एक नवीन उपक्रम सुरू केला गेला आहे. बुधवारी सकाळी पहाटे 5 वाजता सुरू करण्यात आला आहे. त्यात विशेष म्हणजे ज्यांना धैर्य नाही पण बोलून खूप काही सांगायचं आहे, आपली साक्ष द्यायची आहे, अशी ही प्रार्थना ठेवली आहे. अनेक जण या प्रार्थनेत उपदेश करून देवाची सेवा करीत आहेत. सर्वांना संधी दिली जाते. ही सकाळी पहाटेची प्रार्थना 5 वाजताची प्रार्थना अधिक लाभदायक झालेली आहे. येशू पण एकांत स्थळी रात्रभर पहाटे प्रार्थना करायला जात असे आणि त्यामुळं ही एकांत वेळची प्रार्थना अधिक लाभदायक ठरलेली आहे. ब्रदर अंधारे गरजू गरीब लोकांकडे विशेष लक्ष पुरवून अन्न वस्त्र यांची वाटप करतात. जे सेवा करतात त्यांनाही मानधन दिले जाते. त्या ग्रुपमधील प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष पुरविले जाते व प्रत्येकाला प्रोत्साहित केले जाते व संधी दिली जाते. प्रत्येकाला देवाने दिलेल्या कृपादानांचा वापर करण्याची संधी दिली जाते. आपले ग्रुप जरी वेगवेगळे असले तरी आपण एकाच पित्याची सर्व लेकरे आहोत, एक कुटुंब आहोत आणि म्हणून इतर सर्व ग्रुपसाठी प्रार्थना केली जाते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पडद्याआडून ज्या स्त्रियांनी काम केले अशा ज्या स्त्रियांची नावे शास्त्रात आहेत त्यांची माहिती अनेक सेवकाद्वारे सांगितली गेली आहे. हा उपक्रम पार पाडल्यानंतर या वर्षी नुकताच एक नवीन उपक्रम म्हणजे जे निगेटिव्ह कॅरेक्टर बायबलमध्ये आहेत त्यांची मालिका सुरू करून त्यामुळे अनेक सेवकांद्वारे त्या निगेटिव्ह कॅरेक्टरची माहिती दिली गेली आहे आणि त्यामुळे देवाच्या आज्ञांचा भंग करून उल्लंघन केले तर कसे आशीर्वादित न होता शापित होतो हे सर्वांना या मालिकेवरून दिसून आले. अनेकांनी यामध्ये भाग घेऊन उत्तम प्रकारे निगेटिव्ह कॅरेक्टर उठावदार केले. या ग्रुपमध्ये माननीय पास्टर दयानंद साळवी, माननीय पास्टर शिरसाट, माननीय पास्टर चावला, माननीय पास्टर सॅमसन, माननीय पास्टर शशिकला हनबरटी, ब्रदर मित्रा, रेव्हरेंड भांबळ यांच्यासारख्या अनेक सेवकाद्वारे जीविताचा बदल घडून आणणारे, शेवटच्या काळी येशू सोबत जाण्याची तयारी करणारे संदेश, प्रभूला भेटण्यास तयारी करणारे संदेश, अंतर्यामीची व जीवनाची शुद्धता तसेच सैतानाची खोट्या संदेष्ट्यापासून फसवेगिरीपासून सावध व येणाऱ्या आणीबाणीच्या तारणाचे संदेश ऐकवले जातात. या ग्रुपची संख्येत वाढ होण्यापेक्षा अशीच उत्तरोत्तर आध्यात्मिक ज्ञानात वाढ होऊन प्रभू बरोबर जाणाऱ्या संख्येत वाढ व्हावी अशी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवते. आमेन. थँक्यू सिस्टर प्रभा शेगावकर. उत्तम अशा माहितीबद्दल खरोखर आपण देवाला धन्यवाद देऊ. यानो आता वेळ आहे आपल्याला आपल्यामध्ये ब्रदर शिमोन सॅम्युअल आहेत, वर्ड ऑफ गॉड मिनिस्ट्री मुंबई त्यांचे ऍडमिन आहेत. ते आपल्याला 78 महासभेची घोषणा आणि प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राची माहिती देतील. ब्रदर सॅम्युअल. प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राची माहिती सांगण्यासाठी मला देवाने संधी दिली, यासाठी देवाला धन्यवाद करतो. प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र या ग्रुपची स्थापना नोव्हेंबर 2022 मध्ये झाली. सुरुवातीला 7 ग्रुप एकत्र येऊन पहिली महासभा घेतली गेली. त्यानंतर अनेक उपासकांच्या आग्रहास्तव आता महिन्यातून 2दा महासभा घेण्यात येत आहे. पहिल्यांदा महिन्यातून एकच व्हायच्या, 2 होतात. प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ख्रिस्ती विश्वासणाऱ्या कुटुंबापर्यंत जाऊन त्यांना घर बसल्या ऑनलाईन प्रार्थना सभेत सामावून घेणे आहे आणि ह्या शेवटच्या कठीण काळामध्ये ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये एक ऐक्य देखील निर्माण करण्याचा उद्देश आहे. त्याचप्रमाणे
प्रेयर फेलोशिप महाराष्ट्रामध्ये जे ग्रुप्स आहेत त्या ग्रुपनी आपापल्या ग्रुपची संख्या वाढवून या ऑनलाईन महासभेला 500च्या वर उपासकांना वचन ऐकण्यासाठी आणण्याचे उद्दिष्ट प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राचे आहे. सध्या प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र या ग्रुपमध्ये एकूण 5 ग्रुप समाविष्ट आहेत. ते पुढील प्रमाणे: ब्लेस फेलोशिप अहिल्यानगर, इमान्युअल प्रेयर फेलोशिप पुणे, ख्रिश्चन यूथ ग्रुप सारसनगर, द वर्ड ऑफ गॉड मिनिस्ट्री मुंबई आणि पवित्र शास्त्राभ्यास ग्रुप नाशिक. प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र या ग्रुपच्या वतीने वेगवेगळे उपक्रम सुरू करण्याचा मानस आहे. त्यातून अनेकांना आशीर्वाद मिळावा आणि सर्वांची आध्यात्मिक वाढ व्हावी यासाठी प्रेयर फेलोशिप महाराष्ट्र ग्रुपसाठी सर्वांनी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी ही विनंती आहे. आता मी पुढील महासभेची घोषणा करतो. पुढील महासभा दिनांक 11 जुलै 2026 शनिवार सायंकाळी 7 वाजता आपल्याला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे आणि अधिकाधिक ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना त्यासाठी आपल्याला इन्व्हाइट करायचं आहे आणि ही सर्वांना नम्र विनंती आहे. थँक्यू सर. प्रेज द लॉर्ड. शालोम. थँक्यू ब्रदर श्रीमंत सॅम्युअल. उत्तम अशा माहितीबद्दल खरोखर देवाला धन्यवाद. प्रियांनो, आता आपण मुख्य विभागाकडे जाणार आहोत आणि विशेष म्हणजे देवाचं वचन. देवाच्या वचनासाठी आपल्या मनाची संपूर्ण तयारी झालेली आहे. देवबाप आपल्या मनाला भटकू देणार नाही आणि त्याचं आपलं मन तो एकाग्र करणार आहे. आपल्यामध्ये पास्टर संजय वाघमारे आहेत. हे उत्तम असे शिक्षक पण आहेत आणि उत्तम असं ते शिकवतात पण, बायबल स्टडी घेतात आणि उत्तमातलं उत्तम वचन ते आपल्यासाठी घेऊन येतात. अंबरनाथ या ठिकाणाहून आहेत. दर आठवडी ते आपल्या बरोबर असतात. तर मी त्यांना विनंती करतो तर त्यांनी आम्हाला प्रभूच्या वचनामध्ये चालवा. प्रत्येक जण आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू. येस पास्टर. थँक्यू विजय दादा. तुमच्या भव्य स्वागताबद्दल मी मनापासून आभारी आहे. सर्वांच्या प्रीतीबद्दल, तुमच्या प्रार्थनांबद्दल, पाठिंब्याबद्दल मनापासून मी आभारी आहे. सारसनगरच्या मीटिंग ग्रुपवर दर मंगळवारी माझ्या सभा असतात आणि तुम्ही जे सगळेजण जॉईन झालेले आहात ते तुम्ही त्या सभेला जॉईन होऊ शकता. तुम्हाला देखील नवीन नवीन सुंदर गौरवी गोष्टी ऐकायला मिळतील. आपल्यामध्ये बंधू विकी ढिलपे आहेत ज्यांनी फार सुंदर गीत सादर केलेलं आहे. सुंदर ते वादक आहेत. त्यांची मुलगी शारोन हिने देखील उत्तम रीतीने गीत सादर केलेलं आहे. खरं तर हे लोक वर्ध्यामध्ये मिलिटरी एरियामध्ये राहतात आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल मला नाही माहिती, परंतु मिलिटरी एरियामध्ये जॅमर लावलेले असतात. त्याच्यामुळे बरेचदा नेट इश्यू असतो. पण ब्रदरचं गीत मी ऐकत होतो. देवाचे मी उपकार मानले. आमच्याकडे म्हणजे आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि मी मुंबईमधून बोलत आहे. तर प्रभूच्या कृपेने मला तसा काही अडथळा जाणवला नाही, परंतु काही लोकांना अडथळा जाणवला असं त्यांच्या प्रतिक्रियांवरून माझ्या लक्षात येत होतं. जसं विजय दादा म्हणाले की हे ऑनलाईन माध्यम आहे त्याच्यामुळे नेट इश्यू येऊ शकतो. कदाचित मी जरी मुंबईमध्ये असलो तरी तुमच्या भागामध्ये नेट इश्यू असल्यामुळे तुम्हाला थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. परंतु माझी एक सवय आहे, मी ऑडिओ रेकॉर्डिंग दुसऱ्या मोबाईलवर करत असतो. त्याच्यामुळे ज्यांना ऑडिओ रेकॉर्डिंग हवं असेल ते लोक ते मागू शकतात. आणि मला माहिती नाही याचं यूट्यूबसाठी व्हिडिओ रेकॉर्डिंग होत आहे की नाही ते त्याची काही मला कल्पना नाहीये. परंतु या गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवूया आणि देवाचे उपकार मानूया. बंधू विकी ढिलपे आपल्यासाठी देवाचं वचन वाचणार आहेत आणि मग आजच्या विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. आजचा विषय जो आहे तो मार्काच्या शुभवर्तमानातून आहे, 6व्या अध्यायामधून आहे. अतिशय सुंदर आणि रोचक असा विषय आहे मार्क शुभवर्तमान, त्याचा 6वा अध्याय. थोडासा मोठा भाग आहे त्याच्यामुळे मी ब्रदरना म्हटलं, ब्रदर तुम्ही आधी 3-4 वेळेला व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.
तर हा मार्क शुभवर्तमानाचा 6वा अध्याय आणि 14 ते 28 हा भाग जो आहे 15 वचनांचा, तो ब्रदर वाचणार आहेत. ब्रदर कृपा करून तुमचा माईक ऑन करा आणि मी सर्वांना विनंती करतो, सर्वांनी आपापले माईक बंद ठेवावेत, म्यूट ठेवावेत. आणि ब्रदर आपल्यासाठी वचन वाचणार आहेत, बंधू विकी डिल्पे. मार्क शुभवर्तमान 6वा अध्याय 14 ते 28. आणि तुम्ही सर्वजण जे घरी असाल प्रियानो, आपलं बायबल उघडून त्या बायबल मधील हा जो अध्याय आहे नवीन करारातला, तो तुम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहावा, वाचावा, अशी माझी विनंती आहे. ब्रदर वाचा कृपा करून. माझा आवाज येतोय का ब्रदर? येतोय आवाज येतोय, छान आवाज थँक्यू येतोय. थँक्यू. वाचा. मार्क याचा 6वा अध्याय 14 ते 28 वचन वाचूया. येस. याचं शीर्षक आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा वध. हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकले, कारण त्याचे नाव गाजले होते. लोक म्हणत होते, बाप्तिस्मा करणारा योहान मेलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्या अंगी ही महत्कृत्ये दिसून येत आहेत. कोणी म्हणत हा एलिया आहे, कोणी म्हणत हा संदेष्टा, म्हणजे संदेष्टापैकीच एक आहे. परंतु हे ऐकून हेरोद म्हणाला, ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे. आपला भाऊ फिलिप ह्याची बायको हेरोदिया, तिच्यामुळे हेरोदाने स्वतः माणसे पाठवून योहानाला पकडून कैदेत जखडून ठेविले होते. कारण हेरोदाने तिच्याबरोबर लग्न केले होते व योहान त्याला म्हणत असे, तू आपल्या भावाची बायको ठेवावी हे सशस्त्र नाही. ह्याकरिता हेरोदिया त्याच्यावर डाव धरून त्याचा वध करावयास पाहत होती, परंतु तिचे काही चालेना, कारण योहान नीतिमान व पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरी व त्याचे संरक्षण करी. तो त्याचे बोलणे ऐके तेव्हा फार गोंधळून जाई, तरी त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेई. नंतर एक सोयीचा दिवस आला, तेव्हा हेरोदाने आपल्या वाढदिवशी आपले प्रधान, सरदार व गालिलातील प्रमुख लोक यांस मेजवानी दिली. आणि हेरोदियेच्या मुलीने स्वतः आत जाऊन व नाच करून हेरोदास व त्याच्या बरोबर भोजनात बसलेल्यांस खुश केले. तेव्हा राजा त्या मुलीला म्हणाला, तुला जे काही पाहिजे ते माझ्याजवळ माग, म्हणजे मी ते तुला देईन. तो शपथ वाहून तिला म्हणाला, माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू माझ्याजवळ मागशील ते मी तुला देईन. तेव्हा ती बाहेर जाऊन आपल्या आईला म्हणाली, ती काय मागू? ती म्हणाली, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर. तेव्हा लागले तिने घाईघाईने राजाकडे आत येऊन म्हटले, माझी इच्छा अशी आहे की बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून आत्ताच्या आता मला द्यावे. तेव्हा राजा फारच खिन्न झाला. तथापि वाहिलेल्या शब्दांमुळे व भोजनास बसलेल्या लोकांमुळे त्याला तिला नाही म्हणावेसे वाटले नाही. राजाने लागलेच आपल्या पहाऱ्यातील एका शिपायास पाठवून योहानाचे शीर आणावयाची आज्ञा केली. त्याने तुरुंगात जाऊन त्याचा शिरच्छेद केला आणि शीर तबकात घालून आणून मुलीला दिले व मुलीने ते आपल्या आईला दिले. थँक्यू. थँक्यू ब्रदर. देवा ही वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाची आणि लाभाची करू. थँक्यू ब्रदर विकी डिल्पे. देवा तुम्हाला विपुल आशीर्वाद देऊ. अतिशय सुंदर रीतीने तुम्ही गीत पण सादर केली आणि आता शास्त्र भाग पण वाचलेला आहे, त्याबद्दल मनापासून तुमचे आभार आणि प्रभूच्या नावाला धन्यवाद देत आहोत. प्रियांनो, आपण हा जो भाग आहे तो बरेचदा वाचलेला आहे, तुम्ही लोकांनी देखील वाचला असेल, तुमच्या चर्चमध्ये तुम्ही वाचला असेल. आणि नियमित स्वरूपामध्ये जे बायबल वाचन होत असतं त्याचा एक हा भाग असण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच लोकांना, जे बायबल वाचणारे लोक आहेत त्या लोकांना माहिती आहे. हा जो हेरोद आहे, या ठिकाणी म्हटलेला हेरोद, तो हेरोद जो आहे तो जो तुम्ही मत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये पाहता तो हेरोद नाहीये, लक्षात घ्या. हा हेरोद जो आहे, हा हेरोद त्याचा मुलगा आहे, हेरोद अंतिपास. इंग्रजीमध्ये त्याला हेरोद अँटिपस असे म्हणतात. ओके, तर हा जो आहे हा गालिलाचा मांडलिक होता, लक्षात घ्या. आणि तुम्हाला हे लुकाच्या शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये वाचायला मिळेल. जर तुम्ही टिपणं घेत असाल तर तुम्ही ही नोट लिहू शकता. लुकाचं शुभवर्तमान 3रा अध्याय आणि त्याचं 1लं वचन, आणि नंतर तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये तुम्ही ते वाचू शकता. तर हा जो हेरोद अँटिपस आहे, किंवा मराठीमध्ये हेरोद अंतिपास असं आपण त्याला म्हणतो, हा हेरोद द ग्रेट जो
कुप्रसिद्ध होता, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळेला त्या मागे लोकांना सांगितलं की मला येऊन सांगा, आणि मग प्रभू येशू ख्रिस्त देव योसेफाला म्हणाला की बाळाला घेऊन तू मिस्रामध्ये जा, आणि मग प्रभूचा शोध लागला नाही म्हणून त्याने बेथलहेमातील अनेक बालकांची हत्या करून टाकली होती. त्या हेरोद द ग्रेटचा हा मुलगा, ओके, हेरोद अंतिपस त्याचा हा मुलगा. आता हा जो हेरोद अंतिपस आहे प्रियांनो, हा काही राजा वगैरे नव्हता, लक्षात घ्या. इथे 14व्या वचनाच्या सुरुवातीला असं म्हटलेलं आहे, हेरोद राजाने त्याच्याविषयी ऐकलं. त्याच्याविषयी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी त्याने ऐकलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या चमत्कारांविषयी त्याने ऐकलं. हा जो होता हा टेट्रार्क होता. टेट्रार्क म्हणजे इंग्रजीमध्ये टेट्रार्क या शब्दाचा जो अर्थ आहे तो आहे 1/4 भागाचा किंवा प्रांताचा अधिकारी. ओके, म्हणजे रोमन साम्राज्याने हेरोद द ग्रेट जो होता त्याच्या साम्राज्याचे 4 भाग करून टाकले होते, आणि म्हणजे त्याच्या हेरोद अँटिपसच्या वडिलांच्या साम्राज्याचे 4 भाग केले होते, आणि एक भाग या हेरोद अँटिपसला देऊन टाकला होता. तर गालिल आणि पेरिया या भागाचा हा प्रमुख होता, आणि त्याचं शासन त्याला करायला मिळालेलं होतं, म्हणून तिकडचे लोक तो अधिपती असल्यामुळे आणि प्रमुख असल्यामुळे त्याला राजा म्हणायचे. प्रियानो, हे लक्षात घ्या. तर हा त्या भागाचा अधिकारी होता, त्या भागाचा अधिपती होता, आणि त्या दृष्टिकोनातून त्याला राजा असं म्हटलेलं आहे. माझी विनंती आहे प्रत्येकाला, कृपा करून आपापले माईक बंद करा, कारण मला डिस्टर्ब होतोय. सर्वांना माझी विनंती आहे, कोणतरी बोलते, आणि प्रत्येकाने आपापले माईक बंद करावेत. जे कोणी तुम्ही होस्ट आहेत त्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांचे माईक तुम्ही चेक करा, ज्यांचे माईक चालू आहेत त्यांचा माईक बंद करा. तर हा जो हेरोद अंतिपास आहे प्रियांनो, हा अतिशय अनैतिक जीवन जगणारा, मनमानी जीवन जगणारा, स्वैर जीवन जगणारा, बेताल, बेलगाम, बेफाम, बेजबाबदार अशा प्रकारचं जीवन जगणारा होता. आणि हे पूर्वीचे राजे जे असायचे, खास करून हे रोमी साम्राज्याचे, एवढंच नाही तर इतिहासामध्ये जे राजे होऊन गेले ते अशाच प्रकारचे असायचे. अतिशय बेफाम, अतिशय बेलगाम, अतिशय क्रूर, अतिशय दुष्ट अशा प्रकारचे हे राजा लोक असायचे. तर हा जो हेरोद अंतिपास होता याचा एक भाऊ होता, सावत्र भाऊ. तर या भावाची बायको, त्या सावत्र भावाचं नाव होतं फिलिप, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आम्हाला वचनामध्ये झालेला आम्हाला पाहायला मिळतो. तर हा जो फिलिप आहे, या फिलिपाची बायको त्याने बेकायदेशीर रीतीने हिरावून घेतलेली होती आणि तिला पत्नी करून घेतलेलं होतं. तर हे अशा प्रकारचे, ज्याला आपल्या भाषांमध्ये, सर्वसामान्य लोकांच्या भाषांमध्ये लफडेबाज, तर तशा प्रकारचा हा मनुष्य होता. आणि त्याने रोममध्ये जाऊन मग त्याच्या भावाच्या घरामध्ये त्याने सगळा गोंधळ निर्माण करून त्याची बायको त्याने हिरावून घेतलेली होती. आता जेव्हा हा गालिलामध्ये होता, राज्य करत होता गालिलामध्ये, पेरिया भागामध्ये, तेव्हा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने त्याच्या या अपराधाबद्दल, दोषाबद्दल, त्याच्या या पापाबद्दल त्याला चांगलंच धारेवर धरलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की बाप्तिस्मा करणारा योहान सतत त्याला त्या गोष्टीची आठवण करून द्यायचा की तू हे जे काही केलेलं आहेस ते योग्य केलेलं नाही, कारण देवाच्या वचनाच्या विरोधात, नियमशास्त्राच्या विरोधामध्ये हे केलेलं पाप आहे. कारण इस्रायल लोकांमध्ये देवाचा नियम चालत होता, देवाचं नियमशास्त्र त्या ठिकाणी होतं, आणि देवाचा हा संदेष्टा असल्यामुळे तो अतिशय निर्भीडपणाने देवाचं वचन सांगायचा. आणि ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता, कुठल्याही प्रकारचं भय न बाळगता, कुठल्याही प्रकारचा मुलाहिजा न ठेवता हा बाप्तिस्मा करणारा योहान जो आहे तो त्याच्याशी बोलत होता. त्याला या गोष्टीची पर्वा नव्हती की हा जो आहे तो फार दुष्ट आहे, क्रूर माणूस आहे आणि त्याच्या जीवाचं तो काय बरं वाईट करू शकतो. अजिबात त्या गोष्टीची पर्वा न बाळगता योहान त्याच्याशी बोलत होता, त्याचं पाप दाखवायचं काम करत होता. आता गंमत बघा, हा हेरोद अंतिपास जो आहे तो योहानाला खूप घाबरायचा आणि त्याचा आदर सुद्धा करायचा तो. आणि गंमत म्हणजे या योहानाचं, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं बोलणं त्याला खूप आवडायचं. त्याच्यामुळे तो जेलमध्ये जाऊन, तुरुंगामध्ये जाऊन तो ऐकायचा, त्याचं बोलणं सतत जाऊन तो ऐकायचा. आता तुरुंगामध्ये का जायचा? कारण याची बायको, तिच्याविषयी मी थोडक्यात माहिती देणार आहे लवकरच. तर याची बायको जी आहे तिने सांगितलं होतं की ती फार तिरस्कार करायची या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा.
आणि तिच्या सांगण्यावरून, तिच्या मसलतीवरून याने त्याला तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. खरं तर ती त्याला ठार मारायला बघत होती, बाप्तिस्मा करणारा योहानाला, आणि त्याचा शिरच्छेद करायला बघत होती. आणि तिने बरेचशी कारस्थानं केलेली असणार, परंतु ते काही कामी आले नाहीत. आणि मग शेवटी ही गोष्ट जी आहे ती कामी आली आणि हेरोदाने तिचं म्हणणं मान्य करून त्याला तुरुंगामध्ये, जोखडामध्ये ठेवलं. या हेरोद अंतिपासकडं सत्य स्वीकारण्याचे धैर्य नव्हतं. हा जो हेरोद अंतिपास आहे तो तुम्हाला नंतर शुभवर्तमानाच्या शेवटी लुकाच्या 23व्या अध्यायामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्ताला अटक झाल्यानंतर पंतय पिलात याने या हेरोदाकडे त्याला पाठवलं. आणि या हेरोद अंतिपासची इच्छा अशी होती की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी चमत्कार करावे. म्हणजे याला चमत्कार वगैरे पाहायला आवडायचे आणि त्याला असं वाटायचं की हा प्रभू येशू ख्रिस्त काहीतरी त्याच्यासाठी चमत्कार करेल. आणि त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला चमत्कार करण्यासाठी उकसवण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रभूने त्याला काहीही उत्तर दिलं नाही. शेवटी मग त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा केली आणि मग त्याची थट्टा करून त्याला पुन्हा पंतय पिलात त्याच्याकडे पाठवून दिलं. तर थोडक्यात हा जो हेरोद आहे असा मनुष्य होता की ज्याला सत्य ठाऊक होतं, ज्याने सत्य योहानाच्या तोंडून त्याने ऐकलेलं होतं, देवाचा संदेश त्याच्या तोंडून त्याने ऐकलेलं होतं, सत्याचा आदरही तो करत होता. सत्यामुळे तो अस्वस्थ व्हायचा, त्याच्या मनाची चलबिचल व्हायची, परंतु तो सत्याला शरण गेला नाही. ही त्याच्या जीवनाची शोकांतिका होती. मार्काच्या 6व्या अध्यायामध्ये आम्हाला हा हेरोद पाहायला मिळतो आणि या हेरोदातून आपण काही महत्वाचे धडे शिकणार आहोत प्रियांनो. म्हणून आजच्या संदेशाचं हेडिंग मी मुद्दाम ते लिंक मध्ये दिलेलं नाही किंवा ब्रदरना आपण सांगितलं नाही. त्याचं हेडिंग मी असं ठेवलेलं आहे, 2 दगडांवर पाय ठेवणारा हेरोद. 2 दगडांवर पाय ठेवणारा हेरोद. आता त्याची जी बायको होती, म्हणजे ऍक्च्युली ती आधी फिलिपाची बायको होती आणि नंतर या हेरोद अंतिपासने ती स्त्री जी आहे तिला आपली बायको करून घेतली बेकायदेशीर रीतीने. ती हेरोद द ग्रेटची नात होती, लक्षात घ्या. ती नात होती. हेरोद द ग्रेट म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेचा जो हेरोद होता त्याची ही नात होती, हेरोदिया. आणि हेरोद अंतिपासची ही बायको झाली. हा हेरोद अंतिपास तिचा काका होता किंवा फिलिप हा हेरोद अंतिपासचा सावत्र भाऊ. हा फिलिप सुद्धा या हेरोदियाचा काका होता, लक्षात घ्या. तर आधी या काकाशी तिचं लग्न झालं होतं, फिलिपाशी, आणि नंतर तिने त्या फिलिपाला दिलं वाऱ्यावर सोडून आणि मग या हेरोद अंतिपास बरोबर त्याचं लग्न झालं. ओके. तर हा हेरोद अंतिपास पण तिचा काका होता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की नात्यांचे काय मर्यादा, मान काय त्यांनी ठेवलेला नव्हता, लक्षात. आणि ह्या सगळा गैरप्रकार जो आहे तो पाहून लोकांनी बहकू नये म्हणून बाप्तिस्मा करणारा योहान अतिशय कठोर शब्दामध्ये बोलायचा. कारण यहुदी नियमानुसार, नियमशास्त्रानुसार अशा प्रकारच्या विवाहाला मान्यता नव्हती. हे सगळे अनैतिक संबंध होते, बेकायदेशीर संबंध होते आणि हा विवाहातला भ्रष्टाचार होता प्रियांनो. हा व्यभिचाराचा प्रकार होता. आता बाप्तिस्मा करणारा जो योहान आहे प्रियांनो, त्या योहानाने या विवाहाचा अगदी कठोर शब्दामध्ये निषेध केला. ब्रदरने ते वचन वाचलेले आहे. योहानाचा 6वा अध्याय 18व्या वचनामध्ये आपण पाहतो. त्या ठिकाणी योहान त्याला म्हणायचा असं शब्द वापरलाय. त्याला म्हणत असे म्हणजे काय, त्याला सतत तू हे सांगत राहायचा की तू आपल्या भावाची बायको ठेवावीस. हे सशास्त्र नाही, हे शास्त्राला अनुकूल नाही, हे शास्त्रानुसार नाही, हे तो सांगायचा प्रिया. त्याच्यामुळे काय झालं, या हेरोदियाच्या मनामध्ये बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाविषयी अतिशय तीव्र संताप होता, अतिशय द्वेषाची भावना होती, तिरस्काराची भावना होती, कटुतेची भावना होती आणि सर्वसामान्य लोकांच्या शब्दामध्ये सांगायचं तर खुन्नस होती. हेरोदियाच्या मनामध्ये खुन्नस होती. का बरं? तिने काही चांगलं काम केलं होतं का? त्या चांगल्या कामाला तो बोल लावत होता का? नाही. वाईट कामं करून सुद्धा ती वाईट कामं जर लक्षात आणून दिली तरी बऱ्याच लोकांना ते झोंबतं. एखादा दारुडा मनुष्य असेल आणि जर तुम्ही त्याला बोललात की अरे बेवड्या किंवा ए दारुड्या, त्याला खूप राग येतो.
त्याला असं वाटतं की माझा इन्सल्ट झालाय, पण ऍक्च्युली तो तेच करत असतो प्रियांनो. तसाच हा प्रकार आहे या ठिकाणी. हेरोदिया जी आहे तिच्याविषयी असं म्हटलेलं 19व्या वचनामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हेरोदिया त्याच्यावर म्हणजे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानावर डाव धरून म्हणजे डूब धरून होती. ती ती संधीची वाटच बघत होती. कशासाठी? त्याचा वध करून टाकण्यासाठी, त्याला खतम करून टाकायचं होतं बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला. आता हा हेरोद जो आहे हा योहानाला घाबरायचा, त्याच्यामुळे ते काही शक्य होत नव्हतं, कारण सर्व निर्णय हेरोदच घेत असायचा, हेरोद अंतिपास. त्याच्यामुळे मग अखेरीस या हेरोदियाने शक्कल लढवली आणि तिच्या मुलीचा डान्स त्या ठिकाणी आयोजित केलेला होता हेरोदाच्या बर्थडेच्या दिवशी, वाढदिवसाच्या दिवशी. तिच्या मुलीचं नाव इतिहास असं सांगतो की सलोमी होतं. सलोमीने नाच केला त्या ठिकाणी, नाचगाणं झालं आणि ते सगळं ओंगळ प्रकार असायचा प्रियानो. लक्षात घ्या, ते सगळे राजे लोक, अधिपती लोक, अधिकारी लोक एकत्र जमायचे. तो एक तमाशाचा वाईट प्रकार त्या ठिकाणी करायचा. आणि मग त्याने सांगितलं, आपल्या मुलीला ऑफर दिली की तू पाहिजे ते माग. आणि मग ही जी हेरोदिया आहे तिच्याकडे तिची मुलगी आली सलोमी, तिने सांगितलं की राजाने अशी अशी ऑफर दिली आहे, काय मागू मी. तिने लगेच आपला पत्ता टाकला तिथे. ती म्हणाली बाप्तिस्मा करणारा योहानाचा शीर माग. आणि आपल्या शब्दामुळे हा अडकून पडलेला होता. ऍक्च्युली हा आपला शब्द मागे घेऊ शकत होता, कारण हे बादशाह मनमानी जीवन जगायचे आणि ते कसेही वागायचे, त्याच्यामुळे दिलेला शब्द तो मागे घेऊ शकत होता. परंतु त्याने ते काही केलं नाही आणि त्याने शिपायाला सांगितलं, त्या शिपायाने वध करून टाकला आणि बाप्तिस्मा करणारा योहानाचं शीर तप्तामध्ये आणून त्याने त्या हेरोदियाला दिलं. पश्चाताप करण्याऐवजी त्यांनी त्या संदेष्टालाच हटवून टाकलं. आणि प्रियानो, येथून आम्हाला फार सुंदर धडे आम्हाला शिकायला मिळतात. लोकांना सत्य ऐकायला आवडतं. आता तुम्ही सुद्धा सत्य ऐकण्यासाठी इथं जमलेले आहात. हेरोदाला सुद्धा आवडायचं, हेरोद अंतिपासला सत्य ऐकायला आवडायचं. आणि त्या हेरोदियाला सुद्धा तिला सत्य ऐकवत नव्हतं. लक्षात घ्या, नवऱ्याला ऐकवायचं, हिला काय ऐकवत नव्हतं. पण दोघांनीही सत्याला धुडकावून लावलं, सत्याला ते शरण गेले नाही. तर योहानाच्या वधाचा हा इतिहास म्हणून आपण पाहतो. परंतु प्रियांनो, खरं तर देवाचं सत्य नाकारणारे लोक आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. दोन प्रकारचे लोक आहेत त्या जगामध्ये. एक आहेत जे देवाचं सत्य ऐकतात आणि त्याला शरण जातात आणि त्यांचं जीवन बदलून जातं. दुसऱ्या गटातले लोक आहेत जे देवाचं सत्य ऐकतात आणि ते नाकारून टाकतात, धुडकावून लावतात, त्याला शरण जात नाही आणि ते स्वतःचा नाश करून घेतात. आज तुम्हाला हे ठरवायचंय की तुम्ही कुठल्या गटामध्ये मोडता. प्रियांनो, आज हा प्रश्न जर तुम्ही सोडवलात तर खूप बरं होईल. फार महत्वाचा प्रश्न आहे प्रियांनो. हेरोद या दुसऱ्या गटातला होता. त्याला सत्य ऐकायला आवडतं, सत्य त्याला माहिती होतं, त्याचं पाप त्याला माहिती होतं, त्याचे अपराध, अन्याय, अधर्म ते सगळं त्याला माहिती होतं. बाप्तिस्मा करणारा योहान त्याला सांगायचा प्रियांनो, परंतु तो काही बदलला नाही आणि तो काही सत्याला शरण गेला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, अनेक लोक नरकामध्ये जातील. ते का जातील माहिती आहे का? त्यांनी कधी सुवार्ता ऐकली नाही म्हणून ते नरकात नाही जाणार. बऱ्याच लोकांना आज अनेक माध्यमातून सुवार्ता जाते, ट्विटर वरून जाते, इंस्टाग्राम वरून जाते, फेसबुक वरून जाते, व्हॉट्सअप वरून जाते, वेगवेगळ्या माध्यमातून जाते, वर्तमानपत्रातून जाते, ट्रॅकच्या माध्यमातून जाते, हस्तपत्रिकांच्या द्वारे जाते, अनेक माध्यमातून जाते, युट्यूब वरून जात आहे. लोक सुवार्ता ऐकतात, त्यांना ठाऊक आहे, परंतु सत्याला ते प्रतिसाद देत नाही, सत्याला ते शरण जात नाही. आता बघा, गमतीची गोष्ट म्हणजे देवाच्या कृपेची कमाल बघा, जी मला तुमच्या लक्षात आणून द्यायची आहे आणि बरेचदा लोकांच्या ते लक्षात येत नाही. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला देवाने इस्रायल राष्ट्रासाठी पाठवलेलं होतं आणि इस्रायल राष्ट्रामध्ये जाऊन तो एकच संदेश देत होता, पश्चाताप करा कारण देवाचं राज्य आलं आहे. मग त्याचा 3रा अध्याय, लुकाचा 3रा अध्याय, त्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. आणि अनेक लोकांचे जथ्थेच्या जथ्थे, जमावच्या जमाव त्याच्याकडे बाप्तिस्मा करायला येत होते आणि तो यार्देन नदीमध्ये त्यांचा बाप्तिस्मा करत होता. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा आला. प्रभू येशू ख्रिस्ताला पश्चातापाची गरज नव्हती, परंतु त्याने पापी लोकांबरोबर स्वतःला आयडेंटिफाय केलं म्हणून त्याने बाप्तिस्मा घेतला. परंतु त्या बाप्तिस्माच्या द्वारे देवाने प्रगट केलं की येणारा मसीहा कोण आहे,
त्या बाप्तिस्माच्या द्वारेच देवाने एक चिन्ह दिलं होतं की ज्याच्यावर पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे उतरेल तो मसीह आहे. तर बाप्तिस्म्याचा हा दुहेरी उद्देश होता. लोकांनी पश्चाताप करावा हा एक उद्देश होता आणि त्याच बाप्तिस्म्याच्या द्वारे देवाला मसीहा प्रगट करायचा होता. तो एक महत्वाचा उद्देश होता. ओके, तर हा जो बाप्तिस्मा करणारा योहान आहे तो इस्रायल लोकांना सांगायचा. आणि तुम्हाला माहितीये का, हा बेधडकपणे त्याच्या महालामध्ये जाऊन सांगत असणार, हेरोदाच्या तोंडावर जाऊन सांगत असणार, तो जमावामध्ये असताना तो सांगत असणार आणि तो कोणाची पर्वा करत नव्हता. लक्षात घ्या, अनेक लोकांना तो सांगत असणार. तसं त्याने हेरोदाला देखील सांगितलं. लक्षात घ्या, आणि हेरोद ते ऐकत होता आणि चार चौघांमध्ये त्याला ते अपमानित झाल्यासारखं वाटत असेल, हेरोदाला अपमानित झाल्यासारखं वाटत असेल, हेरोदियाला अपमानित झाल्यासारखं वाटत असेल, परंतु त्याने त्याला कैद वगैरे केलं नाही. पण हेरोदियाच्या मनामध्ये विचार आला की या माणसाचा वध करायला पाहिजे. त्याने प्रेशर टाकला तिने आणि मग याने आम्ही पाहतो हेरोदाने त्याला कैद केलं, त्याला पहाऱ्यामध्ये ठेवलं, त्याचे हातपाय जोखडामध्ये टाकले. लक्षात घ्या, मला जो मुद्दा सांगायचा आहे ना तो तुमच्या हृदयामध्ये उतरू द्या. एका टप्प्यावर हा बाप्तिस्मा करणारा योहान हजारो लोकांना देवाचं वचन सांगायचा. अरण्यामध्ये ओरडणाऱ्याची वाणी असं त्याला म्हटलेलं आहे. आता जीवनाच्या एका टप्प्यावर, शेवटचा टप्पा म्हणा त्याला, हेरोदाच्या कैदखानेमध्ये होता. आणि तुम्हाला माहिती आहे, देवाची कृपा बघा, कैदखान्यामध्ये होता ही गोष्ट मान्य आहे, परंतु तेथे हा हेरोद अंतिपास हा योहानाकडे वचन ऐकायला जायचा. बघा, ही देवाची कृपा आहे. तो वचन ऐकायला जायचा, तो वचन ऐकायचा. योहान त्याला देवाविषयीच्या गोष्टी सांगायच्या आणि प्रभूविषयी सांगायचा, यहोवा देवाविषयीच्या गोष्टी सांगायचा. तो घाबरून जायचा, त्याला भीती वाटायची आणि त्याला माहिती होतं हा पवित्र मनुष्य आहे. पवित्र आणि नीतिमान असे दोन शब्द वापरलेले आहेत. त्याला समजायचं की हा जर इतका पवित्र आणि नीतिमान आहे तर याचा देव किती पवित्र असणार आणि याचा देव किती नीतिमान असणार, जे आपण मागच्या मंगळवारच्या मीटिंग मध्ये आपण शिकलो प्रियांनो, देवाविषयीच्या 3 महत्वाच्या गोष्टी. आणि आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं प्रियांनो, त्या देवाविषयी तो सांगत असणार. आता मुद्दा असा आहे की सार्वजनिक सेवेतून काढून जणू काही देवाने एकाच माणसाच्या सेवेसाठी योहानाला झुंपून टाकलं. किती मोठी कृपा आहे, किती मोठी कृपा आहे. एका दुष्ट, एका क्रूर, एका माथे फिरू माणसासाठी देवाने, जसं एखाद्याला पर्सनल कोच देतात, एखाद्या खेळाडूला पर्सनल कोच असतो, तसं जसं काय पर्सनल गॉस्पल सांगण्यासाठी देवाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची नेमणूक केली. अफाट कृपा आहे प्रियांनो, कल्पनेच्या पलीकडची कृपा आहे. आपण त्याचा अंदाज व्यक्त करू शकत नाही. एका पापी माणसासाठी, एका दुष्टासाठी देवाचा आत्मा तुटतो प्रियांनो. जरी तो मनुष्य पापी आहे, तो गुन्हेगार आहे, तो अधर्मी आहे, तो वाईट आहे, अतिशय वाईट आहे, आणि लोक अशा माणसाविषयी म्हणतील या माणसाला नरकातच गेलं पाहिजे, त्या माणसाला नरकातच गेलं पाहिजे. आता काही दिवसांपूर्वी आम्ही एका व्यक्तीचा विषय होता. त्या पोराने आईला रस्त्यावर काढून टाकलं, बाहेर काढून टाकलं, प्रॉपर्टी हडप करून गेली आणि हे केलं ते गेलं, खूप साऱ्या गोष्टी केल्या. तुम्हाला माहिती आहे का, एक डॉक्टर काय म्हणाला माहितीये का, या माणसाला तर नरकात पण जागा नाही मिळायला पाहिजे. सहज त्याची प्रतिक्रिया निघाली. म्हणजे लोक जेव्हा अशा व्यक्तींविषयी ऐकतात तेव्हा त्यांचं डोकं भणकून जातं, माथा ठणकायला लागतो की इतके दुष्ट, हा तर कितीतरी दुष्ट मनुष्य होता, पण देवाची कृपा बघा किती मोठी आहे, किती मोठी कृपा आहे. आज ती कृपा देव तुमच्यावर करत आहे प्रियांनो. आज या सभेला जॉईन झालेले 151 लोक, माझ्या समोर आकडा दिसतोय, 151 लोक या सभेला अटेंड झालेले आहेत. मागच्या वेळेच्या सभेला जास्त लोक होते, जवळजवळ 300च्या आसपास होते. मला माहिती नाही बाकीचे लोक का जॉईन झाले नाहीत. त्यांनी व्हायला पाहिजे होतं, कारण देवाची ही अफाट कृपा जी आहे ती प्रत्येकासाठी उपलब्ध आहे, प्रत्येकासाठी. आणि देवाला ती कृपा, अक्षरशः कृपेचा वर्षाव करायचा आहे तुमच्या जीवनावर. त्याची प्रीती त्याला अनुभवायला द्यायची, त्याची दया, त्याचं चांगुलपण, त्याची ममता, त्याचं वात्सल्य. मला माहितीये
रिस्ट्रिक्टेड मिनिस्ट्री होती योहानाची आता, आणि फक्त आता तो उपलब्ध होता हेरोदासाठी, हेरोदाच्या घरातल्या लोकांसाठी. किती मोठी कृपा आहे, किती मोठी कृपा आहे. आणि तो काय कानाची खाज जिरवणारा संदेश देत नव्हता, लोकप्रिय संदेश देत नव्हता. हल्लीचे मेसेजेस कसे, प्रॉस्पेरिटी गॉस्पेल खूप सांगितले, म्हणजे तुमची भरभराट होणार, तुम्हाला काही करायची गरज नाही, येशूकडे या, तुम्ही सुबत्ता मिळणार, पैसे मिळणार, गाड्या मिळणार, हे मिळणार. आता याचं फॅड आलंय, याचं पीक आलंय, आणि जिकडे तिकडे तुम्हाला प्रॉस्पेरिटी गॉस्पेल ऐकायला मिळते. पण योहान त्या पठडीतला नव्हता. तो पापावर बोट ठेवायचा, अपराधावर बोट ठेवायचा, अन्यायावर बोट ठेवायचा, अधर्मावर बोट ठेवायचा. तो पाप दाखवायचा. आणि तुम्हाला माहितीये का, लोकांना पाप दाखवलेला आवडत नाही. तुम्ही अस्वला पुढे आरसा ठेवा, तुम्हाला माहिती आहे अस्वल काय करतो, तो आरसा फोडून टाकतं. कारण त्याला आहे ना स्वतःच चेहरा, स्वतःच ते ओंगळ रूप बघवत नाही. आणि आम्हाला ही गोष्ट पाहायला मिळते, माणसाला बघवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, 3 गोष्टी आहेत ज्या पापाची टोचणी देत राहतात. नंबर 1 देवाचं वचन, नंबर 2 पवित्र आत्मा, आणि नंबर 3 तुमच्यामध्ये ठेवलेला सत्सद विवेक, तुमची विवेक बुद्धी. देवाचं वचन, पवित्र आत्मा आणि तुमचा सत्सद विवेक सतत तुम्हाला टोचणी देत असतो. आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, देवाच्या वचनातून देव तुम्हाला टोचणी लावेल, मग पवित्र आत्मा तुम्हाला टोचणी लावेल, आणि तुमची सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती तुम्हाला टोचणी लावत असते की बाबा रे, तू हे चुकीचं केलं, तू हे वाईट केलं. देवाने हा आतमध्ये आम्हाला जो कॉन्शियस दिलेला आहे प्रियांनो, तो आम्हाला सतत प्रत्येक व्यक्तीला तो टोचणी लावत असतो. योहानाने तो खुशमस्कऱ्या नव्हता, तो मखलाशी करणारा नव्हता. त्याने पापाला पाप म्हटलं, अपराधाला अपराध म्हटलं, अन्यायाला अन्याय म्हटलं, अंधाराला अंधार म्हटलं, दुष्कृत्यांना दुष्कृत्य म्हटलं. काही मखलाशी नाही, काही नाही. पापाची तीव्रता त्याने कमी केली नाही, पापाला अंजारलं नाही, गोंजारलं नाही, काहीच नाही. जो देवाचा खरा सेवक असतो तो हेच काम करतो, तो हेच काम करतो. तो स्वतः शुद्ध जीवन जगतो, पवित्र जीवन जगतो, देवाला आवडणारं नीतीचं जीवन जगतो, आणि तो पाप दाखवताना कुठली तडजोड करत नाही. आणि काय म्हटलंय माहितीये का, असं म्हटलेलं आहे, जर तुम्ही मार्काचा 6वा अध्याय 20वा वचन वाचलं तर तिथे म्हटलेलं आहे, योहान नीतिमान आणि पवित्र पुरुष आहे हे जाणून हेरोद त्याचं भय धरायचा, हेरोदाला त्याची भीती वाटायची. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो संरक्षण पण करायचा त्याचं, आणि त्याचं बोलणं ऐकून तो गोंधळून जायचा. आता हा गोंधळ का व्हायचा याच्याविषयी पण मी 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे, लवकरच सांगणार आहे तुम्हाला त्याचा गोंधळ का व्हायचा ते. आणि गोंधळ जरी झाला तरी तो अगदी निवांत ऐकून घ्यायचा, शांतीने ऐकायचा, त्याला आनंद वाटायचा ते ऐकून. पण तो योहानाला घाबरायचा आणि त्याचं बोलणं तो ऐकायचा. प्रियांनो, आज चर्चमध्ये लोक येतात, तशा व्यक्तीचं हे चित्र आहे. हेरोद प्रभावित व्हायचा योहानाचं बोलणं ऐकून, तो विचार करायला लागायचा, सत्य ऐकायचा, तो अस्वस्थ व्हायचा, तो बेचैन होऊन जायचा प्रियांनो. पण तो काही बदलला नाही. का बदलला नाही? कारण त्याने आपल्या पापाबद्दल पश्चाताप केला नाही, त्याने आपली पाप सोडली नाही, तो सत्याला शरण गेला नाही. एक एक्झाम्पल होऊ शकला असता, जर योहानाचं ऐकून त्याने पश्चाताप केला असता, त्याने आपली पाप कबूल केली असती, तर त्याला पहिली गोष्ट काय करावी लागली असती, त्याला हेरोदियाला सोडून द्यावं लागलं असतं. आणि बाबा फिलिप्पा, मी तुझी बायको घेतली, खूप मोठं पाप केलं, ही घे तुझी बायको, माझी क्षमा कर, मी असं नाही करायला पाहिजे असतं. त्याने हेरोदियाला पण सांगितलं असतं की बाई तू पण क्षमा माग, नाही तर तू जाशील नरकात. चान्स होता त्यांना, ते करू शकत होते. आणि ती हेरोदियाची मुलगी सलोमी, ती सुद्धा नरकाच्या वाटेवर होती. आणि जे कोणी असतील त्याच्या राजवाड्यातले लोक, त्यांना ते सुवार्ता सांगू शकत होते, आणि त्यांच्या खानदानातले लोक, त्यांच्यापर्यंत ही सुवार्ता गेली असती. पण त्यांना आपले मार्ग सोडायचे नव्हते. परमेश्वर त्यांना नको होता, देवावर त्याला विश्वास ठेवायचा नव्हता, कारण त्याला आपली कृत्ये प्रिय होती, अंधाराची कृत्य. तो प्रकाशाचा तिरस्कार करायचा. विचार करा, एक किडनीचा डॉक्टर आहे, युरोलॉजिस्ट, त्याला युरोलॉजिस्ट म्हणतात, आणि त्याच्याकडे एक पेशंट आला, त्याला किडनीचा आजार आहे, आणि तो डॉक्टर त्याला सगळे
टेस्ट करायला सांगतो आणि ते टेस्ट वगैरे करतात. ते म्हणतात की डॉक्टर त्याला टेस्ट रिपोर्ट वाचून दाखवतो, म्हणजे तुझी किडनी आता आता ती बंद पडणार आहे, ती फेल जाणार आहे, ती फेल होणार आहे, निकामी होणार आहे ती. आणि हा बाबा काय म्हणतो माहिती का, डॉक्टर खूप चांगला आहे आमचा आणि त्याला ज्ञान खूप आहे आणि त्याने अचूक माझं निदान केलं. आणि डॉक्टराने जे मेडिसिन प्रिस्क्राईब केलेले आहेत ते फाडून टाकतो डस्टबिन मध्ये. सांगा बरं, तो बरा होईल का? त्याची किडनी फेल होण्याच्या मार्गावर आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन, औषध तो घेत नाही. डॉक्टर मात्र त्याला खूप चांगला वाटतो, त्याची डिग्री छान वाटते, त्याची प्रतिष्ठा, त्याचं ज्ञान, खूप नावाजलेला डॉक्टर त्याने केलंय. 2-2,500 3,000 रुपये फी त्याने भरली आहे त्या डॉक्टरची, पण त्याला औषध नकोय. आज ख्रिस्ती समाजातल्या लोकांची ही स्थिती आहे. त्यांना माहिती आहे प्रभू येशू ख्रिस्त मुक्तीदाता आहे, तारणार आहे, उद्धार करताय आणि तो सगळे प्रश्न सोडवतो, तो महान आहे. सगळे मानतात. ख्रिस्ती समाजातले लोक सगळे मानतात, पण प्रभू येशू ख्रिस्ताला शरण जायची इच्छा नाहीये, आपलं जीवन त्याच्या हाती सुपूर्द करायची इच्छा नाहीये, त्याच्यावर विश्वास ठेवायची इच्छा नाही, त्याचा शिष्य बनायची इच्छा नाही, त्याच्या शिकवणींना फॉलो करायची इच्छा नाही. आणि बरेच लोक आज बायबल वाचत असतील, प्रार्थना करत असतील, तुम्ही उपास धरत असाल, चर्चला जात असाल, चर्चच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेत असाल, संदेश ऐकत असाल, देणग्या देत असाल. आता सिस्टर एका बहिणीने ते लिस्ट वाचून दाखवली, एवढे प्रोग्राम होतात, तेवढे प्रोग्राम होतात, पहाटेची भक्ती देखील होते, लोक देणग्या देतात, ऍक्टिव्ह असतात लोक, ख्रिस्ताविषयी खूप आदर असतो. परंतु प्रश्न असा आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही शरण आलात का? त्याला तुम्ही आपल्या जीवनाचं समर्पण केलंय का? त्याला सर्वाधिकार दिलाय का? त्याची मालकी, त्याचं धनीपण, त्याचं प्रभुत्व, त्याचं स्वामित्व तुम्ही घेतलंय का? त्याची आज्ञा पाळण्याची, त्याची इच्छा पूर्ण करण्याची तुम्ही तयारी ठेवली का? बघा, अपराधी भावना असणं, दोष भावना असणं आणि पश्चाताप असणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हेरोदाचं मन, हेरोद अंतिपासचं मन, त्याला खात होतं, त्याला टोचणी लागत होती, त्याची बोचणी लागत होती, तो गोंधळला होता, त्याला माहिती होतं तो चुकीचा आहे, तो पापी आहे, तो वाईट आहे, पण त्याने पाप सोडलं नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का, लोकांना असंच वाटतं, लोकांना काय वाटतं माहितीये का, की मला वाईट वाटतं म्हणजे तो पश्चाताप आहे, मी खूप रडलो म्हणजे मी पश्चाताप केला. किंवा काही जण स्वतःला शिक्षा देतात किंवा उपास धरतात, त्यांना असं वाटतं की मी पश्चाताप केला. आणि 40 दिवसाच्या प्रार्थनांमध्ये बहुतेक लोक तसंच समजतात की आम्ही 40 दिवस उपास केला म्हणजे आम्ही पश्चाताप केला. यहुद्याला सुद्धा वाईट वाटलं प्रियांनो. बायबल म्हणतं त्याला पस्तावा झाला, पश्चाताप नाही झाला, पस्तावा झाला. अपराध भावना आणि पश्चाताप याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दोष भावनेमध्ये तुमच्या मनाला फक्त दुःख होतं, पण पश्चातापामध्ये तुमच्या जीवनाची दिशा बदलते. लक्षात घ्या, दोष भावनेमध्ये तुमचं मन अस्वस्थ होतं, मनाची चलबिचल होते, पण पश्चातापामुळे तुमचं जीवन बदलतं, कायापालट होतो, परिवर्तन होऊन जातं. दोष भावनेमुळे पापाचे परिणाम तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहिती असतात पापाचे हे परिणाम आहेत, परंतु पश्चातापामुळे तुम्हाला पापाची घृणा वाटायला लागते, पापाचा तिरस्कार वाटायला लागतो, जुन्या जीवनाकडे तुम्ही पाठ फिरवता. एका दारुड्या माणसाची नोकरी गेली आणि त्याला खूप वाईट वाटलं. आणि दारुड्या माणसाची नोकरी का गेली? कारण तो ऑन ड्युटी दारूच्या नशेत आला आणि साहेबाने त्याला काढून टाकलं. त्याला खूप वाईट वाटलं, त्याला पस्तावा झाला. पण तो काय म्हणाला माहितीये का, मेरा गम भुलाने के लिए मैं पी रहा हूं. म्हणजे दारू काय त्याची सुटलीच नाही, त्याला पश्चाताप काही झालाच नाही, तो फक्त परिणामामुळे झालेला खेद होता. परिणाम काय? दारूमुळे नोकरी सुटली, आता त्याला जास्त दुःख झालं आणि ते दुःख घालवण्यासाठी तो दारू पितोय. तर बरेचसे जण नरकाच्या मार्गावर आहेत, त्यांना अपराधीपणाची जाणीव होते, दोष भावना आहे त्यांना, परंतु नुसती दोष भावना असणं म्हणजे तारण नाहीये प्रियांनो. पश्चातापामध्ये आम्ही शिकलो ब्लेसेड फेलोशिपच्या मीटिंग मध्ये, तारणदायी पश्चाताप म्हणजे काय असतो. आणि खूप जण आशीर्वादित झाले त्या सभांमुळे. प्रियांनो, आम्हाला तारणदायी पश्चातापाची गरज आहे असं देवाचं वचन सांगतं.
तुम्हाला माहितीये हेरोदाची मूळ समस्या काय होती? आता नीट कान देऊन तुम्ही ऐका. हेरोदाच्या मूळ समस्येकडे मी तुमचं लक्ष वेधत आहे. हेरोद जो होता ना, हेरोद अंतिपास, त्याला बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला भेटायला आवडायचं. त्याचं वचन ऐकायला आवडायचं आणि तो नेहमी जायचा. आणि ते वचन ऐकल्यानंतर त्याच्या मनाला बोचणी लागायची, त्याच्या मनाला वचनाची टोचणी लागायची. आणि बाप्तिस्मा करणारा योहान त्याला एकदम पॉवरफुल वाटायचा. अरे हा पवित्र पुरुष आहे. आणि ती एका पवित्र व्यक्तीकडून मी ऐकतोय म्हणजे त्याला काहीतरी मोठं वाटायचं. काही लोकांना वाटत असेल, अरे बाबा आम्ही याच्याकडून ऐकलो, तुम्ही तर काय, तुम्हाला तर माहितीच नाही बिलीग्रॅम, आम्ही बिलीग्रॅमचं ऐकले. लोकांना इगो सारखं वाटतं, आम्ही याचं ऐकतो, आम्ही त्याचं ऐकतो, आम्ही तर त्याच्या तोंडून ऐकलं. लोकांना असं वाटतं की आम्ही याच्याविषयी ऐकलं, ते खूप पॉवरफुल आहे, हे खूप पॉवरफुल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, हे जे त्याची जी भीती होती ना प्रियांनो, ती भीती का होती माहितीये का? त्याला पाप सोडायचं नव्हतं, त्याला पापाची चटक लागलेली होती. आणि खूप पाप केल्यामुळं काय होतं, माणसाच्या मनावर दडपण येतं. मग ते खूप पाप केल्यामुळे दडपण आलं की ते दडपण हलकं करण्यासाठी तो काय करायचा, वचन ऐकायला जायचा. मग वचन ऐकलं की त्याला वाटायचं माझं पाप आता हलकं होऊन जाईल. लोक असंच करतात, खूप पाप झालं ना की चर्चला जातात, खूप पाप झालं ना की बायबल वाचतात, खूप पाप झालं ना की प्रार्थना करतात. तर त्यांना काय वाटतं, ही अशी कृत्य केली ना की पाप आपोआप मिटून जाईल. मी अशा माणसांना डबल ढोलकी नाव दिलंय, डबल ढोलकी. म्हणजे एका बाजूला वचन ऐकतात आणि दुसऱ्या बाजूला दारू पितात, एका बाजूला चर्चला जातात आणि दुसऱ्या बाजूला रंगेलपणा, बदफैलीचं जीवन जगतात, व्यभिचार करतात, मनाला येईल तसं वागतात. एका बाजूला देणग्या देतात, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार करतात. एका बाजूला चर्चच्या कार्यक्रमामध्ये एकदम ऍक्टिव्ह असतात, दुसऱ्या बाजूला घरी बायकोला मारतात, डोकं पुढेपर्यंत मारतात. मला आठवतं 25 वर्षापूर्वी मी टीम बरोबर आम्ही गावागावांमध्ये गॉस्पेल ट्रॅक्ट वाटायला जायचो. आमच्या टीम मध्ये पुण्याचा एक बंधू होता आणि तुम्हाला माहितीये का, हा बंधू खूप ऍक्टिव्ह असायचा. आणि आमचा एक दिवस ठरला होता ट्रॅक डिस्ट्रीब्युशनचा. हा भाऊ काय आला नाही, आणि का आला नाही म्हणून मी बघायला गेलो तर त्याचा मुलगा मला रस्त्यातच वाटेने भेटला. म्हटलं काय झालं रे बाळा, पप्पा कुठे आहे? पप्पा येणार होते, आम्ही थांबलोच सगळेजण. तो म्हणाला की अंकल काय सांगू तुम्हाला, माझ्या पप्पाने मम्मीला एवढं मारलंय ना, चक्कर येऊन पडली, तिथे बेशुद्ध होऊन पडली, डोकं बिकं फोडून टाकले. चर्चच्या ऍक्टिव्हिटीमध्ये एकदम आवेशी. मला स्वप्नात पण वाटलं नाही की हा बाबा इतका खुनशी असेल आणि हा आपल्या बायकोला एवढं मारतो की ती बेशुद्ध पडते. आणि तिचं डोकं बिकं फोडून टाकलं होतं, त्याच्या तोंडात लाखो दुनियाभरच्या सगळ्या शिव्या, आणि बाहेर जाऊन काय करतोय, प्रचार करतोय. डबल ढोलकी. एकदा का माणसाने देवाचं भय सोडलं की सगळी बाकीची भय त्याच्या जीवनात शिरतात. 2 वर्षापूर्वी मी एका लग्नाला गेलो होतो आणि माझ्या ओळखीचे बरेचसे लोक होते, काही अख्रिस्ती लोक सुद्धा होते, म्हणजे जे ख्रिस्ती नाहीत असे लोक सुद्धा होते. ओके. आणि चर्चमध्ये त्यांना बघायचं होतं, चर्चमध्ये लग्न कसं होतं, माझ्या बरोबर आले होते ते, आणि माझं फॅमिली वगैरे ते होते. आणि तुम्हाला माहितीये का, हल्ली काय आता इकडे बॉम्बेमध्ये ते इव्हेंट मॅनेजमेंटला देतात, आणि चर्चमध्ये लग्न बिग्न झालं मग तो चर्चच्या बाहेर आलं, मग ते अक्षता वगैरे टाकतात आणि तिथं सगळं तो धिंगाणा बिंगाणा पिक्चरच्या गाण्यावर त्यांनी तो बँड ताशा बिशा हे ते सगळं केलं. तर तोपर्यंत त्यांना ठीक वाटलं, चला हे ठीक आहे, चला चालून घेऊ. पण रिसेप्शन मध्ये आल्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटच्या हातामध्ये, आणि मग त्यांचा तो माणूस असतो, तो सगळं सांगतो, आणि इकडे काय, रिसेप्शन मध्ये 2 तास डीजेवर नुसता धिंगाणा, आणि सगळ्यांना एवढी एवढी पेक दारू दिली. ख्रिश्चन मॅरेज, आणि त्याच्यामध्ये हे सगळं, आणि त्या डीजेच्या गाण्यांवर सगळे पिक्चरचे थ्रिलर गाणे, हे गाणे ते गाणे सगळे चालू आहे, आणि सगळे चर्चचे लोक, सगळे गोळा झालेले लोक, चर्चचे मोठे कोणतरी गृहस्थ होते, नाव नाही सांगत मी त्यांचं, आणि त्यांचं ते लग्न, त्यांचे ओळखीचे पाळखीचे आणि त्यांचे नातेवाईक सगळे, स्त्रिया पुरुष, तरुण तरुणी, मुलं मुली, सगळे ते नाचत होते सगळे 2 तास. तो माझ्या ओळखीचा जो माझ्या बरोबर जो माणूस होता, तो ख्रिस्ती नव्हता, अख्रिस्ती माणूस. तो काय म्हणाला माहितीये का, तो म्हणाला की पास्टर साहेब, धर्म कोणता पण असू द्या, तमाशा सगळीकडे सारखाच असतो. बघा त्याने काय स्टेटमेंट केलं, धर्म कोणताही असू द्या, तमाशा सगळीकडे सारखाच असतो. मी त्याला म्हटलं, म्हणून तर आम्ही सुवार्ता गाजवतो, कारण
तुमच्या समाजासारखा आमचा समाज सुद्धा नरकाच्या वाटेवर आहे. आमचा समाज सुद्धा नरकाच्या वाटेवर आहे. ख्रिस्ती समाज सुद्धा नरकाच्या वाटेवर आहे. कारण त्यांना ख्रिस्त फक्त नावापुरता पाहिजे, नावापुरता पाहिजे. एका बहिणीने सांगितलं, आता काही दिवसांपूर्वी सांगितलं, ती म्हणाली की आम्ही ठरवलं या वर्षामध्ये 2026 मध्ये कौटुंबिक प्रार्थना सुरू करायची. पण नवरा काय म्हणतो, कशाला करायची प्रार्थना, कशाला करायची, एवढी काय आध्यात्मिक बनायची गरज नाही. आणि मग तो काय प्रार्थनेच्या वेळेला घेऊन बसतो, टीव्ही चालू करून बसतो. आता ही फॅमिली जाते आतमध्ये बेडरूम मध्ये, मग करतात. आणि मग त्याला मोबाईल पाहिजे, मग राजकारणाच्या बातम्या ऐकायला पाहिजे. नाहीतर आता हल्ली काय ते मागच्या महिन्यामध्ये IPL होतं, या महिन्यामध्ये फुटबॉल चालू आहे, मग ते फुटबॉल पाहिजे. नाहीतर मग काय राजकारणाचे विषय, तर गॉसिपिंगचे विषय. रोज का प्रार्थना करायची, काय होणार आहे त्याच्यामुळे, बायबल का वाचायचं, काय पश्चाताप करायची गरज नाही. एकदा पश्चाताप केला बस झालं. रोज 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 काय पाप कबूल करायची काय गरज नाही. ही आपल्या ख्रिस्ती समाजाची स्थिती. ख्रिस्त सोडून बाकी सगळं पाहिजे. कोणाच्या गटात मोडतात, डबल ढोलकी हेरोदाच्या गटात मोडतात. हेरोदाच्या गटात त्यांना ख्रिस्त फक्त नावाला पाहिजे. त्यांना ऐकायला आवडतं. पण दोन प्रतिक्रिया असतात. एक तर सत्याला शरण नाही जायचंय, नाहीतर सत्य ऐकल्यानंतर डोकं भनता. वाघमारे आहे ना, हा येडा माणूस आहे, याला तुम्ही आणूच नका. विजय अंधारी ब्रदर, ह्या वाघमारेला तुम्ही पुढच्या वेळेला आणू नका, कारण त्याच्यामुळे काय होतं, आमचं डोकं भनकून जातं. आम्हाला कसे छान छान मेसेज पाहिजे, म्हणजे आम्हाला श्रीमंत बनायचे, आम्हाला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, आम्हाला काय अय्याशी पाहिजे, 2 लग्न 3 लग्न 4 लग्न 5 लग्न, असं सांगणारा माणूस आम्हाला आणून द्या. मी याच्यासाठी नाहीये प्रियांका. आणि माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत, देवाचे सेवक आहेत, ते तुमच्या कानाची खाज जिरवणारे संदेश तुम्हाला देणार नाहीत. अल्टिमेटली काय झालं, हा माणूस भय धरायचा, डबल ढोलकी हेरोद, तो सगळं ऐकायचा, त्याला पवित्र वाटायचा पुरुष, तो नीतिमान वाटायचा. आणि शेवटी ऑर्डर त्यानेच काढली, हुकूम त्यानेच काढला, जाऊन त्या योहानाचं शिरच्छेद करून तबकामध्ये घालून ते शिर घेऊन या. काय मिळवलं, काय मिळवलं? एका देवाच्या सेवकाचा शिरच्छेद त्याच्या हातून घडला. सगळं त्याला माहिती होतं, सत्य सगळं माहिती होतं. मला माहिती आहे का, देव अशा लोकांना सोडून देतो. त्यांची अंतःकरणे कठीण होत जातात. कारण त्याने कोणासाठी केलं, पाहुण्यांसाठी. पाहुणे काय म्हणतील, प्रतिष्ठेसाठी. लोक काय म्हणतील, तो लोकांना घाबरत होता, पाहुण्यांना घाबरत होता. प्रतिष्ठा त्याला मानाची होती, इगो महत्वाचा होता त्याच्यासाठी. पण देवाचं भय नव्हतं. आज बरेच लोक आहे, माझे मित्र काय म्हणतील, मी दारू बिरू सोडली तर, मी हे सगळे गोष्टी सोडल्या तर काय म्हणतील, भ्रष्टाचार सोडला तर लोक काय म्हणतील मला, मित्र काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, समाज काय म्हणेल. लोकांना ते पडलेलं. तुम्हाला माहिती आहे का, हेरोदाच्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं नाव टाका, स्वतःचं चित्र पहा, तुम्हाला असं दिसेल की तो हेरोद नाहीये, तुम्ही आहात. लक्षात घ्या, हेरोद नाहीये, तुम्ही आहात. पण तरी लक्षात घ्या, प्रभू येशू ख्रिस्त अशा पापी लोकांसाठी वधस्तंभावर मरण पावला. त्याच्यामध्ये हा हेरोद अंतिपास पण होता. आणि हेरोदिया, जिने कपटाने आपल्या मुलीला सांगितलं हेरोदाकडे, हेरोद अंतिपासकडे योहानाचं शिर माग, ती सुद्धा होती. लक्षात घ्या, प्रभूची प्रीती आहे ती, प्रभूचा कळवळ आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने क्रूसावर जेव्हा मरण सहन केलं, तेव्हा कोणालाही त्याने वगळलं नाही. लक्षात घ्या, काय महान प्रीती आपल्या प्रभूची, काय महान प्रीती. प्रियांनो, जरी तुम्ही सत्य लाथाडून टाकता, तरी आज पुन्हा नव्याने देवाचं वचन तुमच्याकडे येते. तुम्हाला तुमचा हट्टीपणा सोडायला सांगत आहे. तुमचं हृदय फारोसारखं कठीण झालं असेल, यहुदासारखं तुम्ही ख्रिस्ताला नाकारलेलं असेल, तरी पुन्हा प्रभू म्हणतो की तुझा नाश होऊ नये अशी माझी इच्छा आहे. तुम्हाला माहिती आहे, लोखंड सारखं सारखं जर तुम्ही तापवत राहिला आणि थंड करत राहिला, परत तापवलं परत थंड केलं, परत तापवलं परत थंड केलं, तर काय होतं माहितीये का, ते आणखी कठीण होत जातं. बरेचदा माणसाची अंतःकरणे अशीच होतात, सारखं वचन ऐकतात आणि हे काय नेहमीच आहे, हे काय नेहमीच आहे, ऐकायचं आणि सोडून द्यायचं, जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं, नाही तर सोडून द्यायचं. तुम्हाला माहितीये,
लोकांची अंतःकरण बोथट होऊन जातात, पण तरी देव त्याची प्रीती एवढी सुद्धा कमी नाही करत. देवाला तुम्हाला आलिंगन द्यायचंय, देवाला तुम्हाला मिठी मारायची, देवाला तुम्हाला जवळ करायचंय. प्रियाने, तुम्ही येणार का प्रभूला शरण? तुम्ही येणार का? त्या बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या वधाने हेरोद अंतिपासचे हात माखलेले होते. त्या हेरोदियाचे हात त्याच्या रक्ताने माखलेले होते. त्या सलोमेचे हात संदेश त्याच्या रक्ताने माखलेले होते. त्या शिपायाचे हात माखलेले होते. तरी प्रभू क्षमा करायला तयार होता. त्या 6व्या अध्यायाचा हा शिखर बिंदू आहे, परमोच्च बिंदू आहे, की अशा माणसांना सुद्धा देव जीवन द्यायला तयार आहे. फक्त त्यांनी प्रभूला शरण आलं पाहिजे, त्यांनी पश्चाताप करायला पाहिजे, त्यांनी आपलं जीवन प्रभूला समर्पित करायला पाहिजे, प्रभूला आपल्या अंतःकरणामध्ये त्यांनी घ्यायला पाहिजे. प्रभू, मी पापी आहे, मी कबूल करतो, मग पाप्यावर दया कर, माझ्या पापांची क्षमा कर. आता त्या पापाकडे मी पाठ फिरवतो, आता पुन्हा मी त्या पापाकडे वळणार नाही. प्रियानो, हे म्हणायला तुम्ही तयार आहात का? तर आजची मीटिंग जी आहे ना, ही महासभा, ही सार्थक झाली, नाहीतर दुसऱ्या एखाद्या सभेसारखी झाली. आज जर तुम्ही जे एकत्र जमलेले आहात प्रियानो, जर प्रभूला शरण आलात आज, तर तुमच्या जीवनाचा कायापालट होणार. आणि तुम्हाला माहिती आहे, तुमची नावं जीवनाच्या पुस्तकामध्ये नोंदली जाणार, कारण तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ सहन केलाय, वधस्तंभ सहन केलाय. योहानाचा मृत्यू तारण देऊ शकत नव्हता, पण प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू तारण देतो. योहानाचं रक्त पाप धुवू शकत नव्हतं, पण प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करतं. योहान कबरेतून उठला नाही, प्रभू येशू ख्रिस्त कबरेतून उठला. आणि प्रभू येशू ख्रिस्त फक्त कबरेतून उठला नाही, तो आता पित्याच्या उजवीकडे विराजमान आहे. आणि तो म्हणतो, मी पुन्हा येणार आहे, मला तू हवायस माझा लेकरू म्हणून. तर तुम्हाला तो हवाय का? तुम्हाला तो हवाय का? येस येस. प्रियानो, किती महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आज तुमच्या पापाबद्दल, अधर्माबद्दल, अनितीबद्दल, अन्यायाबद्दल, तुमच्या जीवनातली अय्याशी असेल, बदफैली असेल, मद्यपान असेल, कुवासना, काम वासना, कामातुरपणा, व्यभिचार, काय काय गोष्टी असतील प्रियानो, लपून छपून होत असलेल्या असंख्य गोष्टी असतील, पण त्या सगळ्या प्रभू मिटून टाकायला, तुम्हाला फुकटवार माफी द्यायला आणि तुम्हाला शुद्ध करून आपलं मूल बनवायला प्रभू तयार आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात या भ्रमात राहून तुम्ही स्वतःचं नुकसान करू नका. तुमचा नवीन जन्म होणं गरजेचं आहे. प्रियानो, तो नवीन जन्म आज होऊ शकतो. प्रभूला शरण जा तुम्ही, प्रभूला आपलं हृदय द्या. प्रभूला म्हणा, प्रभू, मी आजपर्यंत हे हृदय कधीच दिलं नाही, परंतु आज मी तुला ते देते. मला डबल ढोलकी बनून जीवन नाही जगायचंय प्रभू, मला दोन प्रकारचं जीवन नाही जगायचंय प्रभू, दिखाव्याचं, ढोंगीपणाचं जीवन मला नाही जगायचंय प्रभू. मला खरं जीवन जगायचं, मला पारदर्शक जीवन जगायचंय, मला तू पाहिजे, माझ्या जीवनातून तू झळकावा. प्रभू, मला तू बदलून टाक. आणि तुम्हाला माहितीये, देव तुमचं दगडासारखं अंतःकरण, पाषाण हृदय बदलून तुम्हाला मांसमय हृदय देईल, तुमच्या जीवनातील अंधार दूर करेल आणि त्याचा गौरवी प्रकाश तुमच्यामध्ये घेऊन येईल. आणि स्वतः प्रभू तुमच्या अंतःकरणात विराजमान होईल. त्या सैतानाची सत्ता तो उद्ध्वस्त करून टाकेल. हे नकोय का तुम्हाला? प्रियानो, याची गरज आहे, आमच्या समाजाला गरज आहे. कारण आमच्या समाजाला नवीन जन्म माहिती नाहीये, ते धर्माच्या चौकटीमध्ये आहेत, पण त्यांना जीवन माहिती नाहीये. प्रियानो, आज हे जीवन प्रभू द्यायला तयार आहे. तुम्हाला फक्त ते जीवन स्वीकारायचे. मी तुम्हाला सांगू शकतो 2 मिनिटं डोळे बंद करा, प्रार्थना करा, पण प्रियानो, हे 1-2 मिनिटाचं काम नाहीये. ही प्रार्थना सभा झाल्यानंतर तुम्ही आपल्या घरामध्ये असाल प्रियानो, गुडघे टेका आणि प्रभू जवळ अश्रू ढाळा, प्रभूकडे पश्चाताप करा, आपली सगळी पाप पदरी घ्या. प्रभूला म्हणा, प्रभू, त्या पापाकडे मी पाठ फिरवत आहे, बस पाप्यावर दया कर. आता पुन्हा त्या पापांकडे मी वळणार नाही. माझं तू सहाय्य कर, मला शुद्ध पवित्र जीवन जगायला मदत कर. तुझा शिष्य म्हणून मला जीवन जगायचंय प्रभू, तुझं लेकरू म्हणून मला जीवन जगायचंय. प्रभू, मला नवीन करून टाक तुझ्या रक्ताने, तुझ्या आत्म्याने, तुझ्या वचनाने.
किती महत्वाचा तो निर्णय ठरेल बरं. तुम्ही तयार आहात का? देवा हो. हे वचन समजण्यास आणि योग्य तो निर्णय घेण्यास तुम्हा प्रत्येकाचं सहाय्य करू. थँक्यू. गॉड ब्लेस. थँक्यू व्हेरी मच पाळसाहेब. Amen, थँक्यू amen. व्हेरी मच. Thank you, Pastor. आमेन आमेन आमेन. आमेन. आणि थँक्यू साहेब. उत्तम अशा वचनाबद्दल खरोखर आपण देवाला धन्यवाद देऊ. आज तुमचं वचन ऐकून आम्ही सर्वजण आशीर्वादित झालेलो आहोत. जे वचन तुम्ही सांगितलं ते संपूर्ण आम्हाला कळलेलं आहे. आम्ही लवकरच आमचे पाप आपल्या पाठीमागं सोडून आम्ही प्रभूला शरण जाणार आहोत. देवाला आपण धन्यवाद देऊ. उत्तम अशा वचनाबद्दल खरोखर प्रभू महान आहे. आता वेळ आहे पालक साहेबांसाठी प्रार्थना करण्याची. आपल्यामध्ये सिस्टर मनी आहे, ते पालक साहेबांसाठी प्रार्थना करतील. मग आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया, मग पालक साहेब आपल्याला आशीर्वाद देतील. ते सिस्टर मनी. थँक यू ब्रदर विजय अंधारे ब्रदर. थँक्यू व्हेरी मच. प्रेज द लॉर्ड सर्वांना. गुड इव्हनिंग. खरोखरच खूप सुंदर वचन आपल्याकडे आलेले परमेश्वराने आपल्याला केलेलं. आपण धन्यवाद करूया परमेश्वराला आणि प्रार्थना करूया. या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हालेलुया हालेलुया हालेलुया. हे सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी, सर्वव्यापी, जीवित, पवित्र, महान पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करते पिता प्रभू पवित्र आत्माच्या सहाय्याने. हे प्रभू पिता परमेश्वर, आज 77व्या ऑनलाईन प्रार्थना सभेमध्ये पिता परमेश्वर तू आशीर्वादित केलेला आहे म्हणून तुला धन्यवाद करते. प्रत्येक व्यक्ती जे जॉईन झाले त्यांना त्यांच्यामध्ये प्रभू तू उपस्थित आहे, अजूनही आहे, म्हणून आम्ही तुला धन्यवाद करते पिता. हे पिता परमेश्वर, तुझी इच्छा आणि योजना होती जगातल्या प्रत्येक व्यक्तीचं तारण झाले पाहिजे आणि ते नीतिमान ठरवा, म्हणून तू प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवले, जे आमच्यासाठी या जगात आले, मारले गेले, गाडले गेले आणि परत पुनरुत्थान झाले, हे नवीन अनंतकाल जीवन देण्यासाठी. प्रभू याच्यासाठी तुला धन्यवाद देते. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचे सगळ्या शिष्यांना सांगितलं जगाच्या लोकांना की मी तो जातो पण मी तुमच्यासाठी कैवारी पाठवतो, आणि त्यांनी पवित्र आत्मा परमेश्वर या जगामध्ये पाठवले, जे आज आमच्या मध्ये उपस्थित आहे आता सध्या. धन्यवाद करते पिता परमेश्वर याच्यासाठी सुद्धा. हे प्रभू, जसं तू तुझ्या निवडलेल्या अनेक याजक या जगामध्ये आहे आणि त्या सर्व याजकांना तू आमच्यासाठी तुझं जसं वचन सांगतो ना, हाक मारा मला म्हणजे मी तुम्हाला उत्तर देईन, आणि जे काय रहस्य आहे दडलेले ते सर्व तुम्हाला कळवेन, आणि त्यासाठी तू प्रत्येक याजकांना निवडलेलं आहे. असंच आज आमच्या मध्ये जे मान्यवर संजय वाघमारे जे याजक होते, आज त्यांनी प्रभू त्यांच्या मार्फत तू आमच्याशी बोललेला आहे. नीतिमान रहा, पापापासून वाईट राहा, पश्चाताप करा आणि प्रभू तुझ्या राज्यामध्ये येण्याचे पात्रता आम्ही ठरू, म्हणून तू आमच्यासाठी पवित्र आत्मा परमेश्वर दिलेला आहे. या आजच्या वचनामध्ये प्रभू तो आम्हाला स्वतःला इव्हॅल्युएशन करायसाठी सांगितलेलं आहे. तुम्ही मार्ग निवडा आणि प्रभूच्या राज्यामध्ये आहे. हो प्रभू, आम्ही सगळ्या संसारिक जीवनामध्ये राहतो ना, आमच्याकडे पाप होत असतो, अधर्म, अपराध आणि पाप होतच असतं. प्रभू तू या सर्वांना क्षमा केलं, आमच्या सर्वांना क्षमा केलं आणि ह्या आशीर्वादित केले सभा, म्हणून तुला धन्यवाद करते. स्पेशली मी आपला पास्टर संजय वाघमारे सरांसाठी, त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी प्रार्थना करते पिता परमेश्वर. योग्य पर्सन निवडून तो प्रभू तुझं सगळं रहस्य उघडून करून समजून सांगायसाठी तू आम्हाला पडला. आम्ही हे जे वचन आहे अनेक वेळेला आम्ही वाचलेलं आहे, पण आज त्यांनी खूप सुंदर रीतीने उलगड करून सांगितलं की प्रभू तू कसं यहोनाला फक्त एक विरोधासाठी तू निवडलेलं आहे आणि त्याचे उद्धार करण्यासाठी त्याच्या महिलापर्यंत पोहोचवलं, पण तो दुर्दैव हेरोदने ते गमगवून टाकलं. प्रभू तो आम्हावर एवढा प्रेम करतो, तू तुझे याजक आमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आम्हाला समजून घेण्यासाठी ते धन्यवाद. या सर्व कुटुंब संजय वाघमारे आणि त्यांचे पुरे वाघमारे कुटुंबांना प्रभू तू त्यांना आशीर्वादित कर. तुझी शांती, तुझी कृपा त्यांच्यामध्ये असंच राहू दे आणि तुझ्या येण्याच्या शेवटपर्यंत स्थिर असून आम्हाला असंच तुझ्या वचनामध्ये आम्हाला सर्वांना मनन करू दे, म्हणून तुला धन्यवाद करते. येणाऱ्या दिवस मध्ये प्रभू तर तुझे वचन सांगतं 1 तेसलोनिकल 5 अध्याय 23 वचन मध्ये, दे स्वतः जो शांतीचा उगम आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करू आणि तुमचे सर्व मनुष्य
ना म्हणजे तुमचे आत्मा, जीव आणि शरीर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखली जावा, असं मी प्रार्थना विनंती करते. प्रभू पिता परमेश्वर धन्यवाद करते, असे अनेक याचक तू आम्हाला दिला म्हणून धन्यवाद करते. आमच्या देशावर तुझे आशीर्वाद असं राहू दे, तुझ्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुझ्या वचन जाऊ दे असं प्रार्थना करते. धन्यवाद करते सगळ्यांचे उपस्थित जण आहे आज सभेमध्ये उभा राहून उपस्थित असून आपण सर्वांनी परमेश्वराचा गौरव केले म्हणून सगळ्यांना धन्यवाद करते. सर्व प्रार्थना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागितलं म्हणून ऐकते. आमेन. आमेन. आणि थँक्यू सिस्टर मनी, उत्तमाच्या प्रार्थनेबद्दल देवाला धन्यवाद देऊ. प्रियानो, माझी एक तुम्हाला विनंती आहे की जे आपल्या ख्रिश्चन संस्था, शाळा, दवाखाने जे आहेत त्यांच्यासाठी आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, कारण आपलेच लोक त्या ठिकाणी ते बंद पाडण्यासाठी पुढे सरकत आहेत. तर हे होऊ नये म्हणून प्रत्येकाने प्रार्थनेमध्ये आठवण ठेवावी. आता आपण प्रभूची प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पिते, तुझे नाम पवित्र स्वर्गातले बाप्पा, तुझे राज्य तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझं राज्य यावं, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छा प्रमाणे हो. आणि जसे आमची रोजची भाकर आम्हाला द्या, आम्ही जसे ऋण सोडवले तसे आम्हाला सोडवू, तर आम्हास वाईटापासून वाईटापासून कारण की सोडव, राज्य, सामर्थ्य आणि लोक कारण सर्व काळ तुझीच आहे. आणि गौरव आमेन. सर्व काळ आता तुझेच. साहेब आपल्याला आशीर्वाद आमेन आमेन आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखो. आता देव जो बाप, त्याची प्रीती, आपल्या धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, प्रेयर फेलोशिप महाराष्ट्राच्या या सभेला हजर असलेल्या प्रत्येक भावाबरोबर, बहिणीबरोबर, तरुणाबरोबर, तरुणीबरोबर आणि त्यांच्या कुटुंबियांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन आमेन आमेन. बाळासाहेब प्रेज लॉर्ड सर्वांना. जय मसीह की. Praise the Lord. प्रेज लॉर्ड सर्वांना. थँक्यू. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. प्रेज लॉर्ड सर्वांना. सलाम. प्रेज द लॉर्ड. सलाम. गुड प्रेज द नाईट. लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू. खूप आशीर्वादी संदेश, देवाला गौरव. थँक्यू. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू मिस्टर पॉल. संदेश थँक्यू. वेलकम.